शेतकरी बंधूंनो, पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक, आंध्र, गुजरात, MP आणि हरियाणामध्ये साधारण 6 राज्यामध्ये याचा वापर होतो आहे। हे तंत्रज्ञान द्राक्षामध्ये, केळीमध्ये, ऊसामध्ये, पिकांमध्ये वापरलं जात आहे आणि वेळोवेळी हे या तंत्रज्ञानाने सिद्ध करून दाखवलं आहे की प्रत्येक पिकामध्ये संतुलित खतांच्या मात्रा दिल्याने उत्पादनात वाढ होते। मी आता गेली 7-8 वर्ष झालं शेती करतोय। माझी 7 एकर बागायत जमीन आहे, सर्व इरिगेशनवर आणि विहिरी। पहिल्यांदा माझ्या शेतात ऊस, सोयाबीन, शेंगा अशीच पिकं घेत होतो। आता हळदी या पिकाकडे वळलो आहे आणि हळदीसाठी मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे आणि त्या तंत्रज्ञानाचा मला भरपूर फायदा झाला आहे। माझी पहिल्यांदा पारंपरिक शेती होती। मी शेतीमध्ये हळूहळू तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली। प्रथम ऊसामध्ये तंत्रज्ञान वापरायला चालू केले, त्यानंतर आमच्या आष्टगावात पाटील बायोटेकचे लोक आले। मी पहिल्यांदाच हळदी हळद करण्याचा विचार केला होता। त्याला मला पाटील बायोटेकनं सपोर्ट करून हळदीसाठी प्रोत्साहन देऊन हळद पहिल्यांदाच मी केली। त्यासाठी मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलं आणि त्या तंत्रज्ञानाचा मला भरपूर फायदा झाला। मी प्रथम शेतीमध्ये 3 वेळा नांगरट केली, एकदा खुरट केला, परत रोटर घालून बेसल डोस पाटील बायोटेकने सांगितल्याप्रमाणे ह्युमॉलजी, रिलीजर, कॅलनेट आणि सिंगल सुपर फॉस्फेट असा बेसल डोस केला। सरी सोडली। परत नंतर माझी सरी 3.5 फुटाची आहे। 3.5 फुटी सरीवर मी केलेली आहे हळद। नंतर बीज प्रक्रिया त्यांची पूर्ण करून हळदीची लागण केली। हळदीची लागण केल्यानंतर 21 दिवसानंतर त्यांची आळवणी घातली, कॅलनेट, रिलीजरची, ह्युमॉलजी। आणि माझं जे तंत्रज्ञान मी वापरलं ते काय पूर्ण वापरलं नाही। त्यांच्या 5 ते 7 आळवण्या होत्या, त्यातले मी फक्त एकच घातली। आणि त्यानंतर त्यांचे जे ह्युमॉलजी आणि रिलीजर ते होते ते भरणी करताना, खांदणी करताना दिले मी लागवडीतून आणि त्याचा रिपोर्ट मला चांगला मिळालेला आहे। मी तंत्रज्ञान तसं कमी वापरूनसुद्धा माझी हळद आज इतरांपेक्षा निश्चितच चांगली आहे। माझ्या हळदीच्या पानांची रुंदी, लांबी चांगली आहे, तजेलदारसुद्धा आहे आणि माझ्या हळदीची उंची 5 ते 6 फुटापर्यंत वाढलेली आहे। हळद फुटव्यांची संख्यासुद्धा समाधानकारक आहे। 5 ते 6पर्यंत फुटवे आहेत हळदीला आणि इतर भागातल्या हळदीपेक्षा माझं उत्पादन चांगलं निघालं अशी अपेक्षा आहे मला। माझा हळदीला रासायनिक खतांचा आणि पाटील बायोटेकचा असा सर्व मिळून खर्च 30,000पर्यंत झालेला आहे आणि माझ्या हळदीच्या गड्ड्याचं वजन, माझ्या हळदीला आत्ता 8 महिने पूर्ण झालेत, अजून 8वा सुरू आहे। आत्ता माझ्या हळदीच्या गड्ड्याचं वजन 2 किलोपर्यंत आहे आणि 9 महिने पूर्ण होईपर्यंत 3-3.5 किलोपर्यंत जाईल आणि एकरी उत्पादन माझ्या हळदीचं 40 ते 42 क्विंटलपर्यंत अपेक्षित आहे। आज माझ्या ओल्या हळदीचं वजन 200 ते 225 क्विंटलपर्यंत जाईल आणि वाळलेल्या हळदीचं 40 ते 42 क्विंटल असं अपेक्षित आहे। मी पारंपरिक शेती करत असताना जो शेतीला रासायनिक खतांचा अतिरेक वापर होत होता, त्यामुळे खर्चात वाढ होत होती आणि जमिनीचा पोतसुद्धा खराब होत होता। आज पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं माझ्या रासायनिक खतांचा खर्च कमी होऊन माझ्या जमिनीचा पोत आहे तसा राहिलेला आहे आणि आजच्या बाजारभावाप्रमाणे जर हळदीचं ते कुठल्याही पिकाचा विचार केला तर शेती परवडत नाही। त्यामुळे पाटील बायोटेकसारख्या तंत्रज्ञानाचा आज सर्व शेतकऱ्यांनी वापर करणं गरजेचं आहे। मी 7-8 वर्षापासून शेती करतो आहे। मला हे तंत्रज्ञान वापरून जसा अनुभव आला तसा अनुभव ह्या 7-8 वर्षात पहिल्यांदा कधी आला नव्हता आणि जी आसपासची शेती आहे, हळद पिकं बघितली, त्या हळदी पिकापेक्षा माझं हळद पीक
कधीही चांगला आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी असंच पद्धतीचं तंत्रज्ञान आपल्या क्षेत्रामध्ये थोड्याफार प्रमाणात वापरून त्याचा अनुभव घेऊन त्याचा अवलंब करावा अशी मी सर्वांना सांगू इच्छितो. माझी शेती 35 एकर आहे. मी जवळजवळ 25 वर्ष झालं शेती करतो आहे आणि त्या शेतीमध्ये माझं ऊस, सोयाबीन, केळी, द्राक्षे, हळद ही सर्व पिकं म्हणजे प्रत्येक सीझन, ढोबळी मिरची प्रत्येक सीझनला वेगळी पिकं असतात आणि हळदीचं आजपर्यंतचं माझं उत्पादन 25-27 क्विंटलवर एकरी गेलेलं आहे. आजपर्यंतचं होतं. ऊसाचं उत्पादन 50-60-70 टनापर्यंत मी गेलेलो आहे. मी सुरुवातीला पारंपरिक शेती चालू केलेली होती. नंतर आधुनिक पारंपरिक शेतीमध्ये खर्च आणि उत्पन्नाचा मेळ मला कधी थोडासा विषम वाटला, म्हणून मी आधुनिक शेतीकडे वळलो. आधुनिक शेतीमध्ये पहिल्यांदा ठिबक केलं, नंतर पाटील बायोटेक तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. पाटील बायोटेक तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्यानंतर मी सुरुवातीला प्रथम ऊसासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान एक 5 ते 7 वर्षापूर्वी वापरलेलं आहे. तुंगावामध्ये मी पहिल्यांदाच पाटील बायोटेक सुरुवातीच्या अख्खन तुंगावामध्ये मी पहिल्यांदा पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरलेलं आहे आणि त्याच्यापासून मला ऊसाचं उत्पादन भरपूर प्रमाणात वाढलं. त्याच्यानंतर मी त्याचा प्रयोग हळदीवर 5 ते 7 वर्षापूर्वी केला आणि त्यावेळेला ते ऊसाचंच पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचं ह्युमॉलजी वापरलेलं होतं. पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे एक 15 ते 20 टनापर्यंत वाढलेला आहे. त्यामुळे मी पुन्हा त्याचा फॉलोअप करण्याचा प्रयत्न केला आणि तो फॉलोअप मी हळदीसाठी पुन्हा नंतर वापरण्यासाठी मी पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञान त्यासनी विचारलं. त्यांनी त्या पद्धतीने मला डोसेस तयार करून दिले आणि हळदीच्या उत्पादनामध्ये आता माझे कापणी आणि कापणी चालू आहे. त्यात वाढेल असा एक अंदाज आहे. तरीसुद्धा एक 5 ते 6 क्विंटलपर्यंत एकरी हळदीचं उत्पादन वाढेल असा माझं हे आहे. माझी दरवर्षी हळद 5 ते 7-8 एकर असते. ह्या वर्षी माझी 12 एकर हळद आहे. त्यातले 5 एकर मी पाटील बायोटेक तंत्रज्ञान ह्या पद्धतीनं वापरलेलं आहे आणि बाकीचे 7 एकर क्षेत्र हे पारंपरिक पद्धतीने मी केलेलं आहे. तर पाटील बायोटेक तंत्रज्ञानाच्या ह्याच्यामध्ये वापरल्यामुळे माझ्या ह्याच्यात एक 4 क्विंटल ते 5 क्विंटलचा उत्पन्नात वाढ होईल असा माझा एक अंदाज आहे. त्यामुळे माझ्या पारंपरिक शेतीमध्ये हळदीचं उत्पादन एक 18 ते 20 क्विंटल मिळत होतं. आत्ता माझे पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरल्यामुळे एक 27 ते 30 क्विंटलपर्यंत मी जाण्याची शक्यता आहे आणि त्या पद्धतीचे हळदीचे गड्डे, बाकीचे हळद, त्याची क्वालिटी हे सगळ्यात चांगले आत्ताच्या परिस्थितीत आहे. त्यामुळे मी इथनं पुढं पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरणार आहेच. पारंपरिक शेतीमध्ये रासायनिक खते मी वापरत होतो. त्याच्यापेक्षा त्या खताचा खर्च 18,000 रुपये मला आलेला आहे आणि पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे खर्च तेवढाच 18,000मध्येच आला. फक्त उत्पादन माझं 5 ते 7 क्विंटलनं वाढलेलं आहे. त्यामुळे पाटील बायोटेक तंत्रज्ञान चांगलं आहे. पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचे जी काही ह्युमॉलजी रिलीजर हे आहे त्याच्यामुळे रानाचा पोत, रानाची पिकाची क्वालिटी, हळदीची क्वालिटी आत्ता सध्या चांगलीच आहे. पारंपरिक हळदीचं ज्यावेळा मी हे केलं त्यावेळा तो हळदीचा गड्डा माझा एक 2 किलोपर्यंत 2 ते 2.25 किलोपर्यंत बसत होता आणि पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरल्यामुळे तोच गड्डा माझा 3 किलोपर्यंत 3 ते 3.25 किलोपर्यंत भरेल असा माझा अंदाज आहे आणि तो भरणार. आणि आत्ता मी हळदीसाठी जे पाटील बायोटेक तंत्रज्ञान घेतलेलं आहे तेच तंत्रज्ञान मी ऊसासाठी आता 7 एकर ऊस लावणार आहे. आता ज्या फेब्रुवारीमध्ये 7 एकर ऊस लावणार आहे त्यासाठी मी घेणार आहे आणि त्याच्यापासून चांगलंच उत्पादन घेणार आहे. याबद्दल काय वादच नाही. पाटील बायोटेक तंत्रज्ञान हे आत्ताच्या परिस्थितीत सगळ्यात चांगलं आहे आणि ते प्रत्येक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यानं त्याचं वापरलं पाहिजे. आत्ता तुम्ही जे काय करताय त्या निम्म क्षेत्र काय ना तुम्ही पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने वापरून त्याच्यापासून फायदा करून घ्यावा अशी माझी एक इच्छा आहे. आणि आपलं उत्पादन हे
खर्चापेक्षा उत्पादन जास्त येण्यासाठी आणि फायदा आपल्यासनी जास्त राहण्यासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान हे वापरणं गरजेचं आहे. माझं एकूण क्षेत्र आहे 7 एकर. त्यापैकी मी 1 एकर आता हळदीचं लागण केलेली आहे. पूर्वी मी जुन्या पद्धतीने हळद पीक घेत होतो. त्यामध्ये मला एकरी 90 ते 100 क्विंटल उत्पन्न मिळत होते. ते उकडून वाफलून पॉलिश करून मला त्यातून 20 ते 25 क्विंटल उत्पन्न जुन्या पद्धतीत मिळत होतं. मला पाटील बायोटेक कंपनीची माहिती श्री दातार सर यांच्याकडून मिळाली. त्यानुसार मी हळद पीक घेतले. पाटील बायोटेक कंपनीने सांगितल्याप्रमाणे लागणीचे 15 ते 20 दिवस अगोदर रासायनिक खते व पाटील बायोटेकचे ह्युमॉल रिलीजर इत्यादी औषध भेसळ करून जमिनीत टाकले. लागणीचे 3 दिवस अगोदर 50 डिग्री अंश सेल्सिअस गरम पाण्यात मी बियाणे 10 ते 15 मिनटं भिजत टाकले. त्यानंतर 3 दिवसानंतर सुकल्यानंतर बीज प्रक्रिया केली. पाटील बायोटेकची औषधं टाकून बीज प्रक्रिया केली. प्रक्रिया करत असताना काही लोकांनी मला माझी टिंगल केली, हसले, कुचेष्टेने हसले. पण मी त्यांच्याकडे न बघता पाटील बायोटेकचे दातार सरांनी सांगितल्याप्रमाणे 4.5 फुटाचा बेड तयार करून एका बेडवर 3 ओळीतील बियांचे अंतर 9 इंच व रोपातील अंतर 6 इंच असे ठेवून लागण केली. लागणीनंतर 3 दिवसांनी पहिले आळवणी दिले. नंतर 21 दिवसाच्या अंतराने 3 आळवणी पाटील बायोटेकच्या औषधाचा वापर करून केल्या. दर महिन्याला जमिनीच्या योग्यतेनुसार रासायनिक खते व पाटील बायोटेकचे ह्युमॉल रिलीजर कॅलनेट इत्यादी औषध खते टाकली. आधीमध्ये रोगाचे प्रमाण दिसल्यावर पाटील बायोटेकचे औषध फवारणी करून त्यावर मी रोगावर सुद्धा नियंत्रण करू शकलो. आता माझ्या हळदीस 8 महिने पूर्ण झालेले आहेत. ते पीक काढण्यास आता योग्य आहे. एक हळदीचा गड्डा सरासरी 2 किलोच्या वरती भरतोय. तर मला प्रति एकरी सरासरी 200 ते 250 क्विंटल ओल्या हळदीचे उत्पन्न मिळेल. तीच हळद मी वाफ दिल्यानंतर पॉलिश केल्यानंतर एकरी मला 50 क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे. आरामशीर ते 50 क्विंटल उत्पन्न मला मिळेल. आजचा दराचा विचार केला तर प्रति क्विंटल 7,000 रुपये जरी धरला तर मला त्यातून एकरी 3,50,000 रुपये एवढे उत्पन्न मिळेल. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे मला पाटील बायोटेक यांच्या तंत्रज्ञानाची ही किमया आहे. या तंत्रज्ञानाचा मला नक्कीच फायदा झाला असून मी इतर क्षेत्रालाही पाटील बायोटेक यांचे तंत्रज्ञान वापरणार आहे. जर आपणाला इतर शेतकऱ्यांनाही माझ्यासारखं भरघोस उत्पन्न घ्यावयाचे असेल तर तुम्हीही पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा लाभ घ्यावा. मला इतर शेतकऱ्यांना सांगावंसं वाटतं की तुम्हीही निम्म क्षेत्र 1 एकर जर आपली शेती असेल तर त्यातील 20 गुंठ क्षेत्र पाटील बायोटेक कंपनीच्या तंत्रज्ञानानुसार चाला आणि 20 गुंठ राहिलेलं क्षेत्र तुम्ही तुमच्या बुद्धीनं चाला. त्यातील नक्कीच तुम्हाला पाटील बायोटेक कंपनीचा म्हणजे हे झालेलं उत्पन्न फायदे म्हणजे चांगलं आलेलं तुम्हाला पाहावयास मिळेल.